नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या महा एक्झिट पोलमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। एक्झिट पोलनुसार भाजप 140 ते 152 जागांवर सत्ता स्थापन करताना दिसतोय, तर शिवसेना देखील 34 ते 42 ठिकाणी सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज आहे। दादांच्या राष्ट्रवादीला पोलनुसार 24 ते 36 ठिकाणी सत्ता स्थापन करण्यात यश मिळताना दिसतं। काँग्रेस देखील 24 ते 35 नगर परिषदांवर झेंडा फडकवणार आहे असा अंदाज आहे। तर पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रदर्शन नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये अतिशय वाईट असल्याचं आपल्याला या महा एक्झिट पोलमधनं पाहायला मिळतंय। तर महा एक्झिट पोल 288 जागांपैकी आपण पाहतोय भाजपला 140 ते 152, शिवसेनेला 34 ते 42 जागा मिळताना दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेसला 34 ते 36, शिवसेना युबीटीला 3 ते 8, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 4 ते 8 च्या दरम्यान आणि काँग्रेसला 24 ते 35, स्थानिक आघाड्यांना 75 ते 82 च्या दरम्यान जागांचा अंदाज आपल्या या महा एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। आणि याच संपूर्ण एक्झिट पोलच्या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रताप, आपण पाहतोय नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या या महा एक्झिट पोलमध्ये एकीकडे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरतोय, दुसरीकडे विरोधकांचा जर विचार करायचा झाला अर्थात महाविकास आघाडीचा, तर त्यामध्ये काँग्रेसची कामगिरी आपल्याला काहीशी बऱ्यापैकी समाधानकारक दिसते। मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षाला फार मोठा झटका या एक्झिट पोलच्या माध्यमातून बसताना आपल्याला दिसतोय। प्रताप, नक्कीच, पण आपण जर पाहिलं तर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं जे व्यूहरचना आखलेली होती ती जर पाहता भाजप एक नंबरचा पक्ष राहील हे जवळपास स्पष्ट झालेलं होतं। कारण ज्या पद्धतीनं भाजपचे नेते ज्या ठिकाणी, म्हणजे हुपरीचं जर उदाहरण गेलं, हुपरी नगर परिषदेच्या निमित्तानं आपण जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी शिंदे सेनेला त्यांनी सोबत घेतलं आणि त्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला। अशाच पद्धतीच्या व्यूहरचना ज्या आहेत त्या ठिकठिकाणी दिसून येत आहेत। दुसरीकडे मात्र आपण जर पाहिलं तर कागलमध्ये ठाकरे गटाचा उमेदवारांना शेवटच्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा दिला। म्हणजे एकूणच कुठेतरी खालच्या पातळीवर ज्या पद्धतीच्या व्यूहरचना किंवा ज्या पद्धतीच्या जोडण्या आवश्यक होत्या त्या पद्धतीच्या जोडण्या पाहायला मिळाल्या नाहीत। आणि त्याचबरोबर आपण जर काँग्रेसचं पाहिलं तर काँग्रेसनं स्थानिक आघाड्यांची हातमिळवणी करत त्यांना सोबत घेत या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने जर आपण पाहिलं तर चंदगडमध्ये आपण जर पाहिलं तर शरद पवार यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत। कुठंतरी अस्तित्व टिकवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो की ठाकरे सेना पूर्णतः प्रयत्न करताना दिसून आली, पण अनेक ठिकाणी अनेक नगरपालिकेमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार देखील या ठिकाणी आपल्याला दिसून आलेले नाहीत। त्यामुळे ठाकरे गटाला या ठिकाणी यश मिळताना दिसत नाही। तशाच प्रकारची परिस्थिती शरद पवार राष्ट्रवादीचे दिसून येते। त्या उलट जर आपण पाहिलं तर फोकस करून भाजपा लढत होती आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो की या एक्झिट पोलमध्ये भाजप खूप मोठ्या प्रमाणात वरचढ ठरत असताना दिसून येते। आणखी एक याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा, स्थानिक पातळीवरती ज्या आघाड्या झालेल्या आहेत त्यांना देखील मोठं यश येताना आपल्याला पाहायला मिळते। अर्थात एक्झिट पोलचे हे अंदाज आहेत, उद्या सकाळी निकालाला यायला सुरुवात होईल, त्यामुळे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे। धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीसाठी।